ची मधुर अभंगवाणी महाराष्ट्रात ऐकू येत होती, ज्याचे केंद्र होते अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंग विठ्ठल. तेरावे शतक संपता संपता महाराष्ट्रात भयंकर उल्था पालखीचा भीतीदायक काळ सुरू झाला. खिलजी वंशाचा आक्रमक शासक अलाउद्दीन खिलजी यांनी यादवांच्या महाराष्ट्रातल्या हिंदू शासनाचा सूर्यास्त पावला. अशी तब्बल 350 वर्ष उलटली. 17वे शतक उजाडले तेव्हा महाराष्ट्रातल्या मोठ्या भागावर विजापूरचा सुलतान मोहम्मद आदिल शहाचे राज्य होते. या जुलमी राज्यकर्त्यांच्या अत्याचाराने मराठी माती आतल्यात खुडत होती. इथले सरदार मजबुरीने आदिल शहाच्या पदरी काम करत होते. त्यातलेच एक लढवय्ये सरदार होते शहाजी राजे भोसले. आणि शहाजी राजेंच्या पत्नी होत्या वीर माता जिजाबाई. जेव्हा भारतभूमी आक्रंदत होती, मागत होती एका वीर पुत्राचे दान, आज जाऊनच्या पोटी जन्मला एक पुत्र महान, ज्याचं लाडाचं नाव होतं शिवबा, ज्यांना आपण सगळे ओळखतो छत्रपती शिवाजी महाराज या नावाने. आई जिजाऊ सांगू लागल्या शिवबाला भारतभूमीच्या शौर्यगाथा, रामायण, महाभारत आणि कित्येक वीरांच्या कथा. केवळ भूमीच नव्हे, मराठ्यांचा स्वाभिमानही होता गहाण. ही वेदना करीत होती बाल शिवबाला बेचैन. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी वीर मावळ